भंगारवाल्याची नाटकं पाहून कीव येते असं म्हणत राजेंद्र राऊतांनी ओमराजेंवर सडकून टीका केली आहे। धाराशिव लोकसभा महायुतीचे उमेदवार अर्चना पाटील यांनी शुक्रवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी झालेल्या जाहीर सभेत बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी विरोधी उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका केली आहे। पाहुयात काय म्हणालेत आमदार राजेंद्र राऊत। या ठिकाणी काही भंगारवाल्यांनी एवढं नाटक केलं इथं की आम्हाला सुद्धा त्यांची कीव यायला लागली। आदरणीय अजितदादा साहेबांना मी सांगू इच्छितो, दादा निश्चितपणाने 1.5 लाखाच्या पुढे ताई निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी निश्चितपणाने या ठिकाणी होणार आहे। या ठिकाणी काही भंगारवाल्यांनी एवढं नाटक केलं इथं की आम्हाला सुद्धा त्यांची कीव यायला लागली। त्याच्यामुळे बांधवांनो, निश्चितपणाने या मराठवाड्याला पाणी कोण देणार आहे, आपला दुष्काळ कोण घालवणार आहे आणि या भागाचा विकास माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय तानाजी सावंत साहेब, आमचे सहकारी मित्र राणादादा साहेब, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आमदार महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली हा विकास होणार आहे आणि या होरपळलेल्या जनतेला, शेतकऱ्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून ताईंना विजय करण्यापर्यंत शेवटच्या मतदानाच्या 5 वाजेपर्यंत तुटून सगळ्यांनी पडावं एवढीच विनंती करतो।